नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उच्चार स्थानानुसार वर्णांचे प्रकार ते अभ्यासणार आहोत। या ठिकाणी मानवी चेहऱ्याची आकृती आपण इथं काढलेली आहे। आता यामध्ये वेगवेगळे अवयव आहेत, तर हे जे अवयव आहेत या अवयवामधून कशा प्रकारचे वर्ण निर्माण होतात आणि यास वेगवेगळे कसे नावं दिलेले आहेत ते आपण अभ्यासूया। प्रथमतः लिहा कंठ वर्ण। आता कंठ वर्ण कशाला म्हणायचं त्याची व्याख्या या ठिकाणी आपण लिहून घेऊया। कंठ वर्णाची व्याख्या आहे, कंठाला स्पर्श करताना ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना कंठातून निघणारे कंठवर्ण असे म्हणतात। त्यांना कंठातून निघणारे कंठवर्ण असे म्हणतात। उदाहरणामध्ये को, ख, ग, घ, न, ह हे कंठवर्ण आहेत। आता लक्ष द्या, कंठवर्ण म्हणजेच काय? ज्या वर्णांचा उच्चार कंठामधून होतो त्यास कंठवर्ण असं म्हणलं जातं। किंवा आपल्या फुफ्फुसातील हवा बाहेर पडत असताना कंठाला स्पर्श करून आणि त्या कंठाचा त्या ठिकाणी हे वर्ण निर्माण होण्यामध्ये उपयोग होतो, असं जे काही वर्ण उच्चारले जातात त्यांना कंठवर्ण असं म्हणलं जातं। उदाहरणामध्ये क, ख, ग, घ, न, ह। दुसरा प्रकार आहे तालव्य वर्ण। आता तालव्य वर्ण कशाला म्हणायचं ते बघूया आपण। कंठवर्ण म्हणजे काय आपण व्याख्या त्याची पाहिली, उदाहरणे पाहिलेलं आहे। कंठवर्ण म्हणजेच काय? आपल्या कंठातून ज्यांचा उच्चार होतो त्यांना कंठवर्ण असं म्हणलं जातं, किंवा कंठाचा त्या ठिकाणी उपयोग होतो त्या ठिकाणी कंठाला स्पर्श करून जे वर्ण निर्माण होतात त्यास कंठवर्ण म्हटलं जातं। आता या ठिकाणी बघा, कंठातून या ठिकाणी कंठामधून याचा उच्चार होतो, म्हणून असे जे काही वर्ण आहेत आपण आता उच्चार करून जर पाहिलं, क, ख, ग, घ, न, ह हे जे वर्ण आहेत हे कंठामधून उत्पन्न होतात किंवा कंठाला स्पर्श करून हे वर्ण उच्चारले जातात, म्हणून यांना कंठवर्ण असं म्हणलं जातं। यानंतर कंठवर्णानंतर तालव्य वर्ण, त्याची व्याख्या आहे, जिभेचे पाते कठोर टाळूला लावून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना तालव्य वर्ण असे म्हणतात। उदाहरणामध्ये च, छ, ज, झ हे जे काही वर्ण आहेत हे जे वर्ण तालव्य वर्ण यांना म्हणलेलं आहे। आता आपल्या टाळूचा जो काही असा घुमटाकार जो काही भाग आहे त्यामध्ये
मृदू टाळू, कठोर टाळू अशा प्रकारचे टाळूचे प्रकार आहे. मग या ठिकाणी आपल्या जिभेचे जे काही पाते आहे ते कठोर टाळूला स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यास तालव्य वर्ण असं म्हणलेलं आहे. आता उदाहरणामध्ये च, छ, ज, झ असे जे असणारे जे काही वर्ण असतील या वर्णांना आपण तालव्य वर्ण असं म्हणतो. आता यानंतर मूर्धन्य वर्ण जे आहे, तिसरा जो आहे मूर्धन्य वर्ण. तालव्य वर्ण आपण बघितलो, च, छ, ज, झ हे असणारे. आता मूर्धन्य जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचा शेंडा या मूर्धेला जाऊन भिडतो त्यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. उदाहरणामध्ये ट, ठ, ड, ढ, न. मूर्धन्य वर्ण आपल्या जिभेचा जो काही शेंडा आहे तो ज्या ठिकाणी मृदू टाळू किंवा मूर्धन्य टाळू असं म्हणलं जातं त्या ठिकाणी स्पर्श होतो आणि हे वर्ण उच्चारले जातात. थोडेसे आपली काही जीभ जे आहे, जिभेचा शेंडा जे आहे थोडासा मुदडला जातो आणि स्पर्श होतो. असं असे हे जीभ जो काही शेंडा आहे तो टाळूला स्पर्श होऊन ज्यांचा उच्चार होतो त्यांना आपण मूर्धन्य वर्ण असं म्हणतो. आता या ठिकाणी ही जिभेचा जो काही शेंडा आहे, तर आता सुरुवातीला कठोर टाळू इथं असेल आणि इथं मूर्धा टाळू. या मूर्धा टाळूला जाऊन भेडतो तो जिभेचा शेंडा आणि मग हे जे काही वर्ण आहेत ते उच्चारले जातात. जसे आता ट, ठ, ड, ढ असे जे काही आपण वर्ण उच्चार करतो आपण न अशा प्रकारे ढ, ड असा आपण उच्चार करूनही जर आपण अनुभव घेतला तर आपल्या जिभेचा शेंडा मध्ये जे काही टाळू आहे गोलाकार त्या टाळूला आपल्या जिभेचा शेंडा असा थोडासा मुदडून जाऊन स्पर्श होतो आणि हे वर्ण निर्माण होतात किंवा उच्चारले जातात. म्हणून या ठिकाणी जे काही ट, ठ, ड, ढ असे काही वर्ण असतील यांना मूर्धन्य वर्ण असं म्हणले जातं. नंतरचा प्रकार दंत्य वर्ण. जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक वरच्या दाताच्या मागच्या बाजूस टेकते त्यांना दंत्य वर्ण असे म्हणतात. आता लक्ष द्या, दंत्यवर्ण कशाला म्हणायचं आहे ते. आता जे वर्ण उच्चारत असताना आपल्या जिभेचे टोक आपले जे काही दात आहेत समोरील त्याच्या पाठीमागचा जो काही भाग आहे त्या भागाला स्पर्श होऊन जे वर्ण उच्चारले जातात किंवा जे वर्ण निर्माण होतात त्यांना आपण दंत्यवर्ण असे म्हणतो. उदाहरणामध्ये ठ, थ, द, ध, न
आता या ठिकाणी असणारे जे काही वर्ण बघा, त, थ, द, ध, न, हे जे काही वर्ण आहेत, या वर्णांना आपण दंत्यवर्ण असं म्हणतो. आता यांना दंत्यवर्ण का म्हणायचं, तर हे वर्ण उच्चारत असताना आपल्या जिभेचं जे काही टोक आहे, तर समोरील दाताच्या पाठीमागच्या बाजूला स्पर्श होऊन हे वर्ण निर्माण होतात, म्हणून यांना दंत्यवर्ण असं म्हणलेलं आहे. या ठिकाणी आकृतीमध्ये जसं तर ही जी जीभ आहे आणि इथं दात, तर इथं पाठीमागे स्पर्श होणे निर्माण होतात. आता स्वतःविषयी आपण अनुभव घेतला तरी लक्षात चांगल्या प्रकारे येऊ शकेल. आपले जे काही दात आहेत, आपल्या दाताच्या पाठीमागचा जो काही भाग आहे, त्या ठिकाणी आपला जिभेचा शेंडा जो आहे तो स्पर्श होतो आणि हे वर्ण या ठिकाणी उच्चारले जातात, म्हणून यांना दंत्यवर्ण असं म्हणलेलं आहे. जसे आता उदाहरणात आपण पाहिलं, त आहे, थ, द, ध, न, अशा प्रकारे उच्चार करून पाहिल्यानंतरही आपल्या लक्षात येऊ शकेल. याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो ओष्ठ्य वर्ण. ओष्ठ्य वर्ण. आता ओष्ठ्य वर्ण कशाला म्हणायचं, ओष्ठ्य वर्ण निर्माण कसे होतात, त्याची व्याख्या या ठिकाणी आपण लिहून घेऊया अगोदर. खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग, खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून, खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो, जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना ओष्ठ्य वर्ण असे म्हणतात. त्यांना ओष्ठ्य वर्ण असे म्हणतात. उदाहरण लिहून घेऊ आपण. प, फ, ब, भ, म इत्यादी असणारे काही वर्ण आहेत. ओष्ठ्य वर्ण म्हणजेच आपले जे काही दोन ओठ आहेत, खालचा ओठ आणि वरचा ओठ, या दोन्हीच्या साह्यामधून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना आपण ओष्ठ्य वर्ण असं आपण म्हणतो, अशी ही व्याख्या आहे. उदाहरणामध्ये आपण लिहिलेलं आहे इथं, प, फ, ब, भ, म हे जे काही वर्ण आहेत यांना आपण ओष्ठ्य वर्ण असे म्हणतो. त्यानंतर आहे दंत तालव्य. दंत तालव्य वर्ण. दंत तालव्य आणि तालव्य वर्ण दोन्ही सारखे वर्ण आहेत. तालव्य वर्णामध्ये जिभेचे जे काही पाते आहे आपलं कठोर टाळूला लागून हे तालव्य वर्ण जे ते निर्माण होतात असं आपण अभ्यासलो. च, छ, ज, झ हे असणारे.
तसेच दंत तालव्य वर्ण असं म्हटलेलं आहे. आता तालव्य वर्ण आणि दंत तालव्य वर्ण या दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. तालव्य वर्ण हे ये युक्त उच्चारले जातात. आता च, छ, ज, झ हे जे येतं, ज्या ठिकाणी आपण च, छ, ज, झ असं ये युक्त जर उच्चारलो तर ते तालव्य वर्ण होता. आणि हेच वर्ण जर अयुक्त जर आपण त्याचा उच्चार केला च, छ अशा प्रकारे, च थोडासा सूक्ष्म फरक आहे, तर ते दंत तालव्य वर्ण असं त्यांना म्हणलं जातं. समजण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काही उदाहरण घ्यावं लागेल, तेव्हा या दोन्ही मधला फरक आपल्याला लक्षात येऊ शकेल. तालव्य वर्ण आणि दंत तालव्य वर्ण. तालव्य वर्ण जे आहेत ते ये युक्त वर्ण असणार. ये जसे च्यो, छ अशा प्रकारे उच्चार होणार आहे. आणि दंत तालव्य हे अयुक्त उच्चारल्या जाणारे जे काही वर्ण असतील त्यांना दंत तालव्य असं म्हणलेलं आहे. यांचा जो काही उच्चार आहे च, छ अशा प्रकारे होतो. तालव्य वर्णामध्ये एक दोन शब्द लिहून घेऊ आपण. चरित्र, छत्री, जन. दंत तालव्य मध्ये या ठिकाणी सुद्धा चमचा, चारा, चांदोबा, चोच. तालव्य वर्ण म्हणजेच दोन्ही ठिकाणी सेम आहेत, दोन्ही ठिकाणी सेम असणारे. जसे च, छ, ज, झ हे जे काही वर्ण आहेत च, छ, ज, झ यांना तालव्य वर्ण हे असं म्हणतात, कारण ते उच्चार जर ययुक्त उच्चार झाला की तालव्य आणि अयुक्त झाला की दंत तालव्य. आता या ठिकाणी चरित्र हा जो काही शब्द आहे, छत्री, जन, तर याचा उच्चार आपण असाच करतो, चरित्र, छत्री, जन असा, म्हणजे ये युक्त करतो. ज अधिक य, ज, जन असा उच्चार करतो. जन म्हणत नाही आपण. जन म्हणजे लोक वगैरे म्हणत असताना आपण जन म्हणतो, जन असा उच्चार करत नाही. छत्री असं न म्हणता छत्री असं आपण म्हणतो. चरित्र असं न म्हणता चरित्र असं आपण म्हणतो. चरित्र असा उच्चार करतो. म्हणून
च चा उच्चार या ठिकाणी ययुक्त होतो, म्हणून या ठिकाणी चरित्र हा शब्द तालव्य वर्णाचा प्रकार येतो. तसेच इथं दंत तालव्यामध्ये आता चमचा, आपण चमचा असं म्हणत नाही, आपण चमचा असं न म्हणता चमचा आपण असा उच्चार करतो. दुसरा चारा, चारा असं आपण म्हणत नाही, किंवा आपण श्याम गाईला चारा टाक असं आपण म्हणतो. गाईला चारा टाक असं म्हणत नाहीये. म्हणजे चारा या शब्दाला जो काही उच्चार आहे या शब्दाचा, चारा अयुक्त करतो आपण, चारा असं म्हणत नाहीये. म्हणून इथं च हे अयुक्त आहे, चारा, म्हणून हे दंत तालव्य आहे. चांदोबा, चांदोबा असं न म्हणता आपण चांदोबा असा उच्चार करतो. चोच हे जे उच्चार आहेत, तर असं हे च छ ज झ हे ययुक्त जर उच्चार असेल तर त्यांना तालव्य म्हटलं जातं. अयुक्त उच्चार झाला तर यांना दंत तालव्य वर्ण असं म्हटलं जातं. हा दोन्ही मधला असणारा इथं फरक आपण अभ्यासलेला आहे. नंतरचा जो काही प्रकार आहे दंतौष्ठ्य, दंतौष्ठ्य वर्ण म्हणजेच हे वर्ण दंत आणि ओष्ठ या दोन्हीच्या संयोगातून निर्माण होतात. उदाहरणामध्ये व जो हा वर्ण आहे हा दंतौष्ठ्य वर्ण आहे. कंठ तालव्य, कंठ तालव्य कंठ आणि तालव्य या दोन्हीच्या संयोगातून निर्माण झालेले ई आणि ऐ, कंठ तालव्य ए ऐ म्हणजेच या ठिकाणी कंठातून आणि तालव्य या दोन्हीच्या संयोगाने हे निर्माण झालेले आहेत, म्हणून यांना कंठ तालव्य असं म्हटलेलं आहे. कंठौष्ठ्य, कंठौष्ठ्य, कंठ आणि ओष्ठ. उदाहरणामध्ये ओ औ, ओ औ असं जे उच्चार करतो आपण, ओठांचाही यामध्ये उपयोग होतो आणि कंठाला स्पर्श होऊन ते निर्माण होतात, म्हणून यांना कंठौष्ठ्य वर्ण असंही म्हणतात इथं. यानंतर संयुक्त व्यंजन मागे आपण अभ्यासलेलं आहेच.
जोडाक्षरे कशाला म्हणायचं तेही इथं आपण अभ्यासूया. संयुक्त व्यंजन दोन व्यंजने एकत्र आले की त्याला संयुक्त व्यंजन म्हणतात. उदाहरणामध्ये च अधिक ये हे दोन व्यंजन आहे. तर च हा शब्द इथे तयार होतो. च जोडाक्षर तयार होते, संयुक्त व्यंजन तयार होतो या ठिकाणी. क अधिक तो अशा प्रकारचा संयुक्त व्यंजन इथं तयार होतो. न ये घेतल्यानंतर ने अशा प्रकारचा संयुक्त व्यंजन इथं तयार होतो. संयुक्त व्यंजन कशाला म्हणायचं आहे तर दोन व्यंजने एकत्र आले की संयुक्त व्यंजन तयार होतो. पण यामध्ये आता स्वर नाहीये, स्वर मिसळत नाही, म्हणून त्याला संयुक्त व्यंजन असं म्हणायचं आहे. दोन व्यंजन एकत्र येऊन एक इथे संयुक्त व्यंजन तयार झालेलं आहे, पण त्यामध्ये स्वर नाहीये आणि स्वर नसतो, म्हणून त्यांना आपण संयुक्त व्यंजन असं आपण म्हणतो. आता संयुक्त व्यंजनानंतरच जोडाक्षर. आता जोडाक्षर कशाला म्हणायचं? ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने, ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो, त्यास जोडाक्षर असे म्हणतात. जसं आता वरील उदाहरणावरून या ठिकाणी मी सांगेन. च ये आणि आता वरील संयुक्त व्यंजन आपण अभ्यासलं, याच्यामध्ये स्वर नाहीये, फक्त याच्यामध्ये स्वर आपण मिसळलो की च अशा प्रकारचा व्यंजन तयार होतो. यास आपण जोडाक्षर असं म्हणायचं आहे. म्हणजे संयुक्त व्यंजनात जर आपण स्वर मिसळला तर ते जोडाक्षर तयार होतं. संयुक्त व्यंजन, जोडाक्षर ही दोन्हीची व्याख्या आणि उदाहरणे आपण अभ्यासलेलं आहे. वरील प्रमाणे तसंच हे न, ये आणि यामध्ये तर ने अशा प्रकारचं जोडाक्षर या ठिकाणी तयार होतं. तसेच आता द्वित कशाला म्हणायचं आहे? द्वित म्हणजे काय? एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला द्वित म्हणतात. आता एकच व्यंजन, उदाहरणामध्ये बघा, च अधिक च म्हणजे च असं तयार होतं. क अधिक क बरोबर
क असं आपण लिहितो. ट अधिक ट ठ, ट अधिक ट ट, ठ अधिक ठ ठ, अशा प्रकारचं. म्हणजे इथं आपण यांना द्वित असं आपण इथं म्हणतो. आपण आता संयुक्त व्यंजन, जोडाक्षर आणि द्वित अभ्यासलेलं आहे. संयुक्त मध्ये जसे दोन व्यंजन एकत्र येतात त्याच्यामध्ये स्वर नसतो म्हणून त्यांना संयुक्त म्हणायचे आहे. जोडाक्षरामध्ये दोन किंवा आणखी अधिकही व्यंजन एकत्र येतात पण त्यामध्ये स्वर मिसळला जातो म्हणून त्याला जोडाक्षर असं म्हणायचं आहे. संयुक्त व्यंजनामध्ये स्वर मिसळला की जोडाक्षर होतं. द्वित मध्ये एकच व्यंजन दोन वेळेस येऊन तिथं व्यंजन तयार होतं म्हणून यांना द्वित असं म्हणायचं आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी आपण वर्णांचे सर्व प्रकार इथं अभ्यासलेले आहे. आपल्याला पुढील प्रकार असलेले आपण पुढील पिरियडमध्ये आपण पाहूया.